ह्या बसविषयी माझ्या मनामध्ये शंका ह्याच आहेत की सेम मॉडेल आणि सेम ब्रँडच्या ह्या जर का दोन बसेस असतील तर महामंडळ फेअर स्ट्रक्चर वेगळं कोणत्या बेसिसवरती घेतं हे मी जेव्हा शिवाय आणि ई शिवनेरी जेव्हा लॉन्च होत होती तेव्हाच मी हे म्हटलं होतं. Searching for your trace in the dark, losing myself in the endless memories of the end right from the start. You're an obsession in my head, I can't forget your eyes. Your kisses burn my skin, I feel so empty inside. नमस्कार, मी ओल्या प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की 1 जून 2022 रोजी एस टीच्या ताफ्यातल्या पहिल्या शिवाई बसचं उद्घाटन पुण्यातलं जे शंकर शेठचं एस टीचं ऑफिस आहे तिथून आणि अहिल्यानगर मधील माळीवाडा जे बसस्थानक आहे तिथून झालं. एस टीचा हा जुना मार्ग आहे, एस टीचा हा पहिला मार्ग आहे अहमदनगर ते पुणे, म्हणजे आत्ताचा अहिल्यानगर ते पुणे, पुणे ते अहिल्यानगर, आणि त्याच मार्गावरती एस टीच्या इतिहासातल्या पहिल्या शिवाई बसचं उद्घाटन झालं. आणि अर्थातच ती बस कशी आहे तुम्हाला माहीतच, जर का माहीत नसेल तर त्या बसचा जो ब्लॉग आहे त्या पूर्ण ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग तुम्ही शूट केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा. ती जी शिवाई आहे त्या शिवाईची रंगसंगती तुम्हाला माहीतच असेल, रेफरन्ससाठी मी फोटो या व्हिडिओमध्ये मी जोडतो. ती जी लायब्ररी आहे ती लायब्ररी त्यानंतर एस टीने डिस्कंटिन्यू केली आणि त्यानंतर पहिली जी एशियाड होती त्या एशियाडला जी लायब्ररी त्यांनी दिली होती ती लायब्ररी त्यांनी मग आपल्या शिवाई बसला दिली. आता पहिली जी शिवाई, त्यानंतर दुसरी शिवाई, त्याला शिवाई 2.0 आपण म्हणू शकतो, आणि आत्ता जी तिसरी शिवाई आहे शिवाई 3.0 आपण ज्याला म्हणू शकतो, तर ती शिवाई माझ्या पाठीमागे आहे आणि त्या शिवाई बसचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत. पहिल्या ज्या शिवाई बसेस होत्या त्या आपल्याला माहीत असेल स्कायवे या कंपनीने त्या फेमस होत्या, त्या फक्त 50 गाड्या आहेत. पण आत्ता एस टीच्या ताफ्यामध्ये आलेली जी ई शिवाई बस आहे ती आता ही ओलेक्ट्रा कंपनीची आहे. त्यामुळे ही जी ओलेक्ट्रा कंपनीची जी बस आहे ती नेमकी कशी आहे आणि त्याची रंगसंगती कशी आहे, ही ओलेक्ट्रा 3.0 शिवाई 3.0 ही बस सेवेमध्ये आणण्याचं एस टी महामंडळाचं नेमकं प्रयोजन काय आहे, कोणत्या रूटवरती ही बस चालणार आहे याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती जर का नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर आपण पाहूया कशी आहे ही एस टीची शिवाई 3.0. तर मंडळी, आपल्यासमोर उभी आहे एस टी महामंडळातली ही नवीन शिवाई 3.0 आणि तिचा जो लुक आपण पाहू शकता. मला माहिती आहे की ही जी बस आहे ती आता रस्त्यावरती धावत आहे, बऱ्याच जणांनी पाहिली आहे, बऱ्याच जणांनी प्रवास पण केला आहे. पण ॲक्च्युली या नव्या कोऱ्या बसचा जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू आपण पाहतो आहे. आता बाहेरून जर का बस पाहिली तर सेम आपली जी ई शिवनेरी बस आहे त्यासारखीच आहे. इथं आपल्याला या ई शिवनेरी बसेस पाहायला मिळू शकतात. सेम त्याच धर्तीवरती CX2 हा ओलेक्ट्राचा मॉडेल आहे आणि त्या मॉडेलची ही शिवाई आहे. आपण जर का वरतून पाहिलं तर सेम जे स्ट्रक्चर आहे, जो बेस स्ट्रक्चर आहे तो सेम त्यांनी ठेवलेला आहे. वरती हाईट मार्कर आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे ब्रँडिंग आहे, आरसे काळे आहेत आणि सुंदर अशी जो हिरवा कलर, पोपटी कलर म्हणू शकतो त्या रंगसंगतीमध्ये ही बस आता आपल्याला नवीन पाहायला मिळते. शिवाईचा लोगो आहे, ओलेक्ट्रा मेल कंपनी, आणि येस रजिस्ट्रेशन अजून या बसचं व्हायचं आहे. त्यामुळे आपल्याला ही बस अनरजिस्टर्ड पाहायला मिळते. या बसच्या जर का आपण डाव्या बाजूने जर का पाहिलं, प्रवासी भागात जर का पाहिलं तर सेम आपल्याला ई शिवनेरी बसेससारखाच हा दरवाजा दिसतो, एस टीचा लोगो आहे. आणि जर का रंगसंगती जर का आपण पाहिली, आता हे बंद केल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा ओव्हरलुक देतो, पण खास तुम्हाला माहिती व्हावं यासाठी हे जे बसचे जे लगेज आहे, डिक्की आहे म्हणू शकतो किंवा बॅटरी पॅक आहे, ते तुमच्या माहितीसाठी मी खोलून ठेवलेलं आहे. तर आपण पाहू शकतो या बसला पूर्ण थ्रूआउट जसं वोल्वोला
डिक्की असते त्याच धर्तीवरती ही डिक्की आहे. फक्त वोल्वोची हाईट जास्त असते, त्याला जास्त लगेज स्पेस आहे आणि ह्या बसला हा एवढा लगेज स्पेस आहे. पलीकडून देखील तुम्ही ॲक्सेस करू शकता आणि अलीकडून देखील तुम्ही ॲक्सेस करू शकता. त्यामुळे 2 तुम्हाला बूथ मिळतात, इकडचे 2 आणि पलीकडचे 2. त्यानंतर हे जे 2 आहेत हे बॅटरी पॅक आहे, पलीकडून सुद्धा ओपन होतात. इथे या बसची बॅटरी आहे, इथे सुद्धा या बसची बॅटरी आहे आणि त्यानंतर हे 5चं चाक आणि त्यानंतर इथे सुद्धा या बसची बॅटरी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर का आपण पाहिलं तर आपल्याला बॅटरीसाठी इकडे जागा आहे 2 लगेज बूथ, नंतर हा दुसरा, त्यानंतर हा तिसरा आणि त्यानंतर बॅटरी थंड होण्यासाठी हा रेडिएटर, म्हणजे इथं सर्व कूलंटची व्यवस्था आहे. आणि पाठीमागे जर का आपण आता पाहिलं तर ह्या बसची मोटर, म्हणजे जी बॅटरीची जी पॉवर आहे ती ह्या मोटरमध्ये जाते आणि त्यानंतर चाकाला गती मिळते. इथं इंजिन वगैरे सिस्टीम अशी काही नाही आहे, पूर्ण बॅटरीचा संच पूर्ण आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर मी पुन्हा एकदा बंद केल्यानंतर या बसच्या पाठीमागे काय काय लिहिलेलं आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवतो. आता या बसच्या उजव्या बाजूला आपण येऊया. इथे सुद्धा बघा रेडिएटर आहे, चार्जिंगचे सॉकेट आहे. त्यानंतर पुन्हा बॅटरीचा जो संच आपल्याला पाहायला मिळतो पलीकडून आपण ओपन केलेला आणि त्यानंतर पुन्हा बॅटरीचे हे 2 संच आणि त्यानंतर हा लगेज बूथ जो आपण पलीकडून पाहिला तोच अलीकडून आहे. आणि इथे सुद्धा सगळ्या ज्या लाईट्स वगैरे आहेत त्यासाठी बॅटरीचा संच. त्यामुळे हा आता आपण बंद करूया आणि पुन्हा एकदा ही बस मी तुम्हाला ॲक्च्युली पूर्ण हे जे लगेज बूथची सगळे डोअर आहेत, विंडो आहेत, ते जेव्हा झाकल्यानंतर कशी दिसते आपण पाहूयात. कुणालसुद्धा सोबत जॉईन झालेलं आहे, कुणालने सगळ्या बसचे फोटो काढलेले आहेत, त्यामुळे आपण त्याला मदत करूया. हा पहिला लगेज बूथ, हा दुसरा लगेज बूथ. त्यानंतर इथं सर्व बॅटरी बॅकअप आहेत. आता बॅटरीला जे आहे त्याला हे लॉक्स आहेत, हे लॉक लावावे. त्यानंतर हा दुसरा, आणि त्यानंतर हा बॅटरी पॅकचा दुसरा. त्यामुळे बघा एकंदरीत ही जी बस आहे ही बस आता या बाजूने अशी दिसते. आता शिवाई 1.0 तुम्हाला माहीत असेल, जेव्हा त्या बसचं उद्घाटन झालं तेव्हा तिची रंगसंगती अशी जांभळी भगवी ह्या पद्धतीमध्ये होती. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की शिवाई 2.0 आली, तिला जे आपले एशाड बसेस आहेत त्याची रंगसंगती पांढरी आणि हिरवी अशी आली. आणि आता ही जी बस आहे या बसला ही नवी रंगसंगती त्यांनी दिलेली आहे. चांगलं कॉम्बिनेशन आहे. अर्थातच हे सांगायला मला आनंद वाटतो की हे कॉम्बिनेशन आपण बसवरस फाउंडेशननी एस टी महामंडळाला दिलं होतं. आणि हा जो पॅटर्न आहे तुम्ही पाहिलं असेल की एस टीचा जो जुना पट्टा असाच पांढरा पट्टा यायचा पाठच्या चाकावरती, तोच पॅटर्न इथं त्यांनी कंटिन्यू केलेलं, त्यामुळे दिसायलासुद्धा छान वाटते. शिवाय हे नाव थोडं मोठं असायला पाहिजे होतं असं मला वाटतं आहे. त्यानंतर 100% इलेक्ट्रिक, 0 कार्बन उत्सर्जन असं त्यांनी एक ब्रँडिंग केलेलं आहे. येस, जोरात करायचं त्याच्यामुळे लॉक लागतं. तर आता पाठीमागून पण तुम्ही बघा शिवाईचं ब्रँडिंग आहे, रिव्हर्स कॅमेरा आहे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं ब्रँडिंग आहे, MSRTC लिहिलेलं आहे, ओलेक्ट्रा कंपनीचं नाव, त्या मॉडेलचं नाव CX2, एस टी महामंडळाचा लोगो आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे रजिस्ट्रेशनची प्लेट आहे. त्यामुळे हे बघा हे चार्जिंगचे पोर्ट्स आहेत, इथं चार्जिंग होतं. त्यामुळे कोणाला ते पुन्हा हाता लावून ठेव. आणि हे जे 2 दरवाजे आहेत ते आपण नंतर बंद करूया. ह्या बाजूने सुद्धा बस दाखवतो. या बाजूने एक चांगलं फुटेज येईल कारण की ऊन आहे. आपण दरवाजा बंद करूया, आपल्यासाठी त्यांनी ओपन केले होते. हा सुद्धा दरवाजा आपण बंद करू. त्यामुळे प्रवाशांनी फक्त हे 2च लगेज बूथ ॲक्सेस करायचे आहे. हे सर्व बॅटरी पॅक आहेत आणि त्याचेही लॉक आहेत, हे ॲक्सेस करायचं नाही आहे. त्यामुळे बघा ही बस ड्रायव्हरच्या बाजूने ही बस अशी दिसते, सेम आहे, काही फरक नाही आहे. बघा एस टीची
ही शिवाई 3.0. तर मित्रांनो, बाहेरून ही बस कशी आहे हे आपण पूर्ण बघितलेलं आहे. आता आतमधून ही बस कशी आहे ते पाहूया. आपण आतमध्ये जातानाच हा जो दरवाजा आहे तो सेम आपल्याला ई शिवनेरी बससारखाच दिसतो आणि त्याच कंपनीची मॉडेल असल्यामुळे त्यामुळे सेम काही फरक आहे. त्यामुळे आत आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला ही बस बघा, हा आहे कॉकपिट व्ह्यू. त्यामुळे सेम ई शिवनेरी बस तोच मॉडेल असल्यामुळे सेम व्ह्यू दिसतो. फक्त फरक आहे की हा जो कन्सोल आहे हा आता डिजिटल आलेला आहे. आधी तो मॅन्युअल होता, तिथं जे काटे जे होते ते आपल्याला स्पष्ट दिसायचे, पण आता पूर्ण डिजिटल आलेलं, त्यामुळे खूप छान दिसतंय. बघा सगळे ही बटणं, आता ही या बटनांचं काय काम आहे किंवा काय सगळं मी ई शिवनेरी बसमध्ये कव्हर केलेलं आहे. काहीच फरक नाही आहे. आता हा जो आवाज आहे हा आवाज येतो, त्यामुळे दरवाजा मी बंद करतो. आता बघा आवाज बंद होईल. येस, त्यामुळे आता आपण व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून ब्लॉक करू शकतो. त्यामुळे बघा लाईट्स आहेत, AC वेंट्स आहेत, CCTV कॅमेरा, फुटर, स्पीकर, त्यानंतर पाठचे प्रवासी पाहण्यासाठी मिरर, त्यामध्येच घड्याळ आहे आणि इथे सुद्धा सेम असेंब्ली आहे. फर्स्ट एड बॉक्स आहे. त्यानंतर कॅमेऱ्याचा पूर्ण जो सेटअप आहे, इथं तुम्हाला जे पूर्ण म्हणजे जेवढे गाडीमध्ये कॅमेरे आहेत ते पूर्ण इथं चालकाला दिसू शकतील. AC कंट्रोल आहे, स्पीकर आहे, दरवाजा बंद चालू करण्याचे बटन्स आहे, मिरर ॲडजस्ट करण्याचे बटन्स आहे, पॉवर ऑन ऑफ करण्यासाठी DNR, ड्राईव्ह मोड, न्यूट्रल आणि रिव्हर्स. त्यामुळे हे सगळे कंट्रोल सेमच आहेत. चालकाची पोझिशन एकदा मी तुम्हाला दाखवतो. सीट्स बघा, फायर एक्सटिंग्विशनचा बाटला आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण प्रवासी भागामध्ये येतो, कुणाल बघा आराम करतोय, तेव्हा हा जो प्रवासी भागातला जो व्ह्यू आहे तो एकदम खूप छान असा आपल्याला पाहायला मिळतो. शिवनेरी बसमध्ये जर का आपण पाहिलं तर त्याच्या ज्या सीट्स आहेत त्या आपल्याला निळ्या रंगाच्या आणि गादीच्या प्रकारच्या पाहायला मिळतात. पण ह्या बसमध्ये जर का पाहिलं तर या अशा मस्तपैकी हा एक क्रीम कलर आहे आणि 1, 2, 3 टोनमध्ये या सीट्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे खूप छान वाटतं. कर्टन जर का पाहिले तर सेम शिवनेरीसारखेच निळे आहे, पण मला असं वाटतं या सीटला मॅचिंग जर का ब्राऊन कर्टन्स दिले असते किंवा लाईट कलरचे दिले असते तर अजून छान वाटलं असतं. आणखीन एक बदल मला दाखवायचं वाटतो की इथं जे चार्जिंगचं जे सॉकेट आहे तर ते ई शिवनेरी बसेसमध्ये थोडंसं असं बाहेर आहे आणि हे आत्ताच्या सीट्समध्ये त्यांनी प्रोव्हिजन थोडं आतमध्ये केलं आहे. सेफ्टी पर्पजसाठी कदाचित त्यांनी केलं असावं. अर्थातच या सीट्स पुशबॅक्स आहेत. त्यानंतर प्रत्येक जी खिडकी आहे आपत्कालीन खिडकी म्हणून आता कन्सिडर केली जाते, त्यामुळे जवळ हॅमर आहे, पॅनिक बटन आहे आणि त्यानंतर सीटच्या पाठीमागे वॉटर बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर आहे, हुक आहे, पकडण्यासाठी हँडल आहे. त्यामुळे ही बस एक आपल्याला जर का तुम्ही जर का शिवनेरी बसने प्रवास करत असाल तर त्या शिवनेरी बस प्रमाणेच ही बस तुम्हाला भासणार आहे. फरक फक्त इतकाच आहे की या बसचा जो आतला ॲम्बियन्स आहे तो या सीट्समुळे वेगळा जाणवतो. इथे जर का पाहिलं तरी सेकंड लास्ट सीट आहे, सेकंड रो आहे आपण म्हणू शकतो आणि इथं एमर्जन्सी डोअर आपल्याला पाहायला मिळतो. हा पूर्ण डोअर आहे, डोअर ओपन होतो आणि शेवटी या 5 सीट्स आहेत आणि 45 सीटर ही बस आहे. AC आहे, लगेज बघा इथे ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे, चांगली जागा आहे, मोठे मोठे बॅगासुद्धा बसतात आणि त्यानंतर CCTV कॅमेरा, LED रोडबोर्ड, ही शिवायचं ब्रँडिंग जे पलीकडून आपल्याला दिसतं. पाठीमागे जर का आपण बसलो तर आपल्याला ही बस अशी दिसते. तर खूप सुंदर बस आहे आणि आता ही बस खोपट बसस्टँडमध्ये आलेली आहे आणि आता ही रजिस्ट्रेशन या बसचं व्हायचं आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये या बस आता धावत आहे, पण म्हटलं या बसचा जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू मी दिला नव्हता, पण आता ही संधी भेटली त्यामुळे तुम्हाला डिटेल रिव्ह्यू या निमित्ताने मी तुम्हाला दिलेला आहे. आणि हे सांगत असताना हा जो रॉड आहे त्या रॉडकडे माझं लक्ष गेलेलं आहे. ई शिवनेरी बसमध्ये हा रॉड नाही आहे प्रवाशांना पकडण्यासाठी, त्यामुळे ह्या बसमधला जो बदल आहे तो बदल मला आवडलेला आहे की ह्या बसमध्ये जेव्हा प्रवासी पुढे येतो आपला स्टॉप आला तेव्हा पकडण्यासाठी हा रॉड खूप उपयुक्त ठरणार आहे. पहिल्या सीटला मॅगझिन पाऊच दिलेला आहे, वॉटर बॉटल होल्डर आहे, पकडण्यासाठी आहे आणि समोरून जर का तुम्हाला लाईटचा त्रास होत असेल रात्र प्रवासाच्या वेळी तर इथं हे कर्टन्ससुद्धा दिलेले आहे, त्यामुळे कर्टन तुम्ही इथे लावू शकता. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला ही बस आतमधून दाखवतो.
तर मंडळी एस टीची ही जी शिवाई 3.0 जी आहे ती तुम्ही पाहिलेली आहे कशी आता बाहेरून कशी आहे ती जी रंगसंगती आतून कशी आहे. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की ही जी ई शिवनेरी बस आहे त्याचंच हे सेम मॉडेल आहे ओलेक्ट्रा कंपनीचं CX2. त्याच्यामध्ये थोडेफार त्यांनी बदल केलेले आहेत. मग बदल जे आहे ते रंगसंगतीमध्ये केलेलं आहे. अर्थातच ब्रँड वेगळा असल्यामुळे रंगसंगती वेगळी आहे आणि आतील जे सीट्स आहेत ते जे कुशन्स आहेत आणि जी रंगसंगती आहे त्याला अनुसरून त्यामध्ये बदल केलेले आहेत. बाकी कोणते ॲज सच वेगळे बदल मला दिसलेले नाहीत. आणखीन ही जी बस आहे जी आपल्या ज्या जुन्या शिवाई बसेस आहेत ज्या पुणे ते नाशिक, पुणे ते छत्रपती संभाजीनगर, पुणे ते सोलापूर, कोल्हापूर या मार्गावरती धावतात त्याच ज्या दरामध्ये आहे म्हणजे शिवशाहीच्या दरामध्ये चालवण्याचं या बसेसचं प्रयोजन केलं गेलेलं आहे. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये ह्या ज्या बसेस आहे याचं चालन सध्या सुरू आहे. त्यामुळे आता ठाण्यातल्या बसेस नेमक्या कोणत्या मार्गावरती धावतील हे पाहणं आता खूप कौतुकाचं आणि उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे ह्या बसविषयी माझ्या मनामध्ये शंका ह्याच आहेत की सेम मॉडेल आणि सेम ब्रँडच्या ह्या जर का 2 बसेस असतील तर महामंडळ फेअर स्ट्रक्चर वेगळं कोणत्या बेसिसवरती घेतं हे मी जेव्हा शिवाई आणि ई शिवनेरी जेव्हा लॉन्च होत होती तेव्हाच मी हे म्हटलं होतं. आता मला माहीत नाही महामंडळाच्या मनामध्ये नेमकं काय प्रयोजन चालू, कारण की हा खूप मोठ्या बसेसचा ताफा आहे. 5150 इलेक्ट्रिक ज्या बसेस आहेत त्यामध्ये अर्ध्या बसेस या 12 मीटरच्या आहेत आणि अर्ध्या ज्या बसेस आहेत त्या 9 मीटरच्या असणार, ज्या लाल रंगाच्या तुम्ही पाहिल्या असतील. तर या 2 ज्या बसेस आहेत त्यांचं एक फेअर स्ट्रक्चर ऑलमोस्ट सेमच महामंडळ ठेवत आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की शिवशाहीच्या दरामध्ये. त्यामुळे ह्या 2 बसेस एकाच ब्रँडच्या एकाच कंपनीच्या येऊन फक्त जर का रंगसंगती वेगळी ठरवून जर का महामंडळ जर का वेगळं भाडं घेणार असेल तर मला असं वाटतं महामंडळाने फेअर स्ट्रक्चरचा थोडा विचार करायला पाहिजे. हां, ज्या ई शिवनेरी बसेस आहेत त्यांना जर का त्या सीट्समध्ये जर का काफ सपोर्ट असतं जसं अश्वमेध बसेसना होतं तसं जर का एक थोडं एक लक्झरी फीचर ॲड ऑन केला असता तर मी मान्य केलं असतं. पण फक्त कलर जर का वेगळा चेंज करून जर का भाड्यामध्ये तफावत जर का ठेवणार असतील तर ते थोडं माझ्या मनाला खटकतं. एक प्रवासी म्हणून एक एसी प्रेमी म्हणून थोडं मला हे थोडं वेगळं वाटतं आहे. कारण इतर कॉर्पोरेशनमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा प्रत्येक जो क्लास वेगळा आहे तो त्यांच्या कम्फर्ट लेवलने ओळखला जातो. आतल्या सीट्स वेगळ्या असतात, बसेस वेगळ्या असतात, मॉडेल वेगळं असतं. पण इथं दोन्ही ओलेक्ट्रा कंपनीचा CX2 मॉडेल आहे. त्यामुळे आता महामंडळाचं हे नेमकं धोरण काय आहे मला जर का अधिक माहिती मिळाली तर मी तुम्हाला सांगेलच. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. हा जो एक वॉकअराऊंड जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू म्हटलं ई शिवाईचा द्यावा. आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सुरुवातीला म्हटलं की या बसची जी रंगसंगती आहे ती जेव्हा महामंडळाने विचारलं होतं की या बसला आता एक नवीन रंगसंगती द्यायची आहे तेव्हा आम्ही 3-4 लिव्हरी सजेस्ट केल्या होत्या. त्यातली ही लिव्हरी त्यांनी घेतली होती आणि तो जो पाठच्या चाकावरचा जो आडवा पट्टा आहे तो पुन्हा आपल्या जुना बसेसचा आला. त्यामुळे आम्हीसुद्धा आमची जी एस टी प्रेमीची मंडळी आहे ती एकदम खुश झाली की आपण जे सजेस्ट केलं ते एस टी महामंडळाने त्याचा अवलंब केला. त्यामुळे येस, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि ही जी बस आहे त्या बसविषयी तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कळवा. माझे जे मत आहे त्या मताशी तुम्ही सहमत आहात की वेगळं तुमचं काय मत आहे हे सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच जे काय माझे सोशल हँडल्स आहे फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अवल्या प्रवासी या नावाने त्यालासुद्धा तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एस टीची एक नवीन खास अशी बस घेऊन. तुर्तास मी अवल्या प्रवासी या सुंदर अशा शिवाई बसमधून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.